फ्रंट व्हील ड्राईव्ह, रिअर व्हील ड्राईव्ह, ऑल व्हील ड्राईव्ह, 4x4 हे सगळं काय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. तर फ्रंट व्हील ड्राईव्ह म्हणजे गाडीचे आपले 4 चाकं असतात, त्या 4 चाकांपैकी पुढच्या साईडची जी 2 चाकं असतात ना, त्या 2 चाकांना इंजिन पॉवर देते म्हणजे फ्रंट व्हील ड्राईव्ह. आता आपल्या इंडियात बऱ्यापैकी म्हणजे 60 to 80% कार्स या फ्रंट व्हील ड्राईव्ह आहेत, ज्या की मेनली बेसिक यूज केससाठी बनवली जाते. फॉर एक्झाम्पल बलिनो झाली, अल्टो झाली, व्हर्च्यूज झाली, या सगळ्या ज्या मीडियम सेगमेंटच्या गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये फ्रंट व्हील ड्राईव्ह दिली जाते. दुसरा भाग आहे रिअर व्हील ड्राईव्ह. आता रिअर व्हील ड्राईव्ह ह्या गाड्या अशा आहेत ज्या मागच्या 2 चाकांमध्ये इंजिन पॉवर देते म्हणजे रिअर व्हील ड्राईव्ह. आता ह्या कॅटेगरीत शक्यतो स्पोर्ट्स कार येतात आणि SUVs येतात. फॉर एक्झाम्पल BMW, ऑडी, मर्सिडीज या सगळ्या गाड्यांमध्ये कंपन्या मागच्या 2 चाकांमध्ये पॉवर देते आणि काही SUVs पण असतात. फॉर एक्झाम्पल स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर या गाड्यांमध्ये पण कंपनी मागच्या 2 चाकांना पॉवर देते म्हणून त्या रिअर व्हील ड्राईव्ह असतात. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन येतो ऑल व्हील ड्राईव्हचा. आता ऑल व्हील ड्राईव्हमध्ये काय होतं, इंजिन 4ही चाकांना इक्वली पॉवर देते. आता हे कधी केलं जातं, जिथं थोडेसे रफ ड्रायव्हिंग कंडिशन्स आहेत, माउंटेन एरिया आहे, अशा ठिकाणच्या गाड्यांना कंपनी ऑल व्हील ड्राईव्ह ऑप्शन देते. फोर्थ ऑप्शन येतो जो की आता खूप जास्त फेमस आहे, तो की 4x4 म्हणजे आपण मॅन्युअली सेट करू शकतो की कोणत्या चाकांना आपल्याला पॉवर द्यायची. पुढच्या 2 चाकांना, मागच्या 2 चाकांना, 4ही चाकांना किती पॉवर गेली पाहिजे, जास्त प्रमाणात पॉवर गेली पाहिजे, कमी पॉवर गेली पाहिजे, किती टॉर्क गेला पाहिजे, हे आपण 4x4 मध्ये सेट करू शकतो. त्यामुळेच 4x4 ज्या गाड्या आहेत ना त्या ऑफ रोडिंगसाठी जास्त यूज केल्या जातात. फॉर एक्झाम्पल थार रॉक्स, फॉर्च्युनर 4x4, स्कॉर्पिओ N 4x4. सो तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील असं मी अज्युम करतो. आणि दुसरे काय तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये बिनधास्त विचारू शकता.